नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस पिरंगुट्ट केसरी, एक भव्य दिवस ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे. आणि या मैदानात काही नंदी पाळण्यासाठी येणार आहेत मित्रांनो. तरी आपण काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याचबरोबर आज आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर पळेल का, याची देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. चला तर मित्रांनो, गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 1मध्ये शंभू आणि वजीरची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 7मध्ये मावळ किंग हरणे आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 7मध्ये तास क्रमांक 7मधून बावधनकरांचा लक्ष आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 8मध्ये तास क्रमांक 2मध्ये मथुरच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो. मथुर तर आज काय पळताना पाहायला मिळणार नाही, पण मथुरच्या दावणीतला दुसरा कोणता तरी नंदी आज आपल्याला या पिरकुट मैदानामध्ये पळताना पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 4मध्ये ज्या नंदीनं मित्रांनो धुमाकूळ घातलाय आता सध्या, असा भूतनाथ आपल्याला पळताना पाहायला मिळेल गट क्रमांक 15मध्ये तास क्रमांक 4मध्ये. तर मित्रांनो, बकासूर आज पळेल का? तर मित्रांनो, सोशल मीडियावर असं समजत आहे की आज बकासूर आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, उद्या एक भव्य दिव्य असं मोठं मैदान आहे, ट्रॅक्टरचं मैदान आहे वाळवा इथे. त्यामुळं या मैदानात सर्व नंदी टॉपचे पाळण्यासाठी जातील. बघूया आज बकासूर पळतोय की नाही. माझ्या तर माहितीनुसार बकासूर आज आरामावरच असेल, कारण की उद्या मोठ्या प्रवासाचं मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी बघूया, चिठ्ठी तरी काय बकासूरची निघालेली नाही, त्यामुळं कदाचित उद्या बकासूर उद्याच पळू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.